आता तू इथेच थांब, उद्या सकाळी आपण तुझा ओटी भरायचा कार्यक्रम करून टाकू. बरं आई तुम्ही बसा, मी तुम्हाला हा ओटी भरण. अगे तू राहिलीस ना पण. हो सेल्फी. सगळे येतील असं. वा 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 चल. पेढा. दे ना, दे सगळ्यांना दे. तुम्ही दोघं पण सॉलिड ऍक्टिंग करताय. अशीच ऍक्टिंग करत राहिलात तर बाबा खरोखरच तुमच्या दोघांचं लग्न लावून देतील. तू गिरी करू नकोस. तुला काय वाटतं आकांक्षा? मी जरा फ्रेश होऊन आले. अगं एक मिनिट, आम्ही निघतोय आता. आम्ही गेल्यावर तू निवांत फ्रेश हो. शाल्मली? हो निघालच पाहिजे. आंबा ना. अरे नाही, घरी जाऊन आवराआवर सुद्धा करायची आहे, गेलं पाहिजे. नाही, आता तुम्ही सगळे जा, माझी काही हरकत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी गावी लग्नाला यायचंय. मला लागणार तुमच्या सगळ्यांची मदत, कळलं काय? हा, आणि गावचं लग्न बघा आमचं एकदा. काय गंमत असते गावी लग्नाला, धुलवडी सारखी मजा असते. गावी मोठमोठे फ्लेक्स लागतात, त्यांना फक्त कळवायची खोटी. बाबा आपलं ठरलंय ना, एवढ्यात कोणाला नाही सांगायचंय. माझं हे असं होतं. नाही, आकांक्षा मॅडमची नोकरी गेली म्हणजे. होतं नागपूरकर या वयात होतं, माझंही होतं. मी आपल्या हिच्यामुळे वाचतो. आमचं जाता जात नाही. काय म्हणले जाता त्या दिवशी भांडायचं ना, मग त्यांना सांगा. बर विनयचा आई बाबा, काका काकू आम्ही निघू का? मला खरंच उशीर होतोय. एक मिनिट माझं ऐका. आम्ही गावी जायच्या आधी मला हे असं भरलेलं घर परत एकदा बघायचंय. तेव्हा आमच्या घरी तुमच्या सगळ्यांना एकदा जेवणाची मस्तपैकी आपण मेजवानी करूया. डन. निघू का आम्ही आता? आम्ही पण येतो तुम्हाला सोडायला. काकू कशाला तुम्ही कष्ट घेताय? चला ना, मी तुम्हाला सांगते. चला थोडा वेळ ऐका, मी तुम्हाला गंमत सांगतो. तिकडे ना एक पक्षी होता तिथे. हा, इथे या बाल्कनीच्या बाहेर दाखवतो. हो ना, तर त्या पक्षाला ना आम्ही काव्य असं नाव दिलंय. ऑकवर्ड सिच्युएशन. मी जातो, फ्रेश व्हायला जातो. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली.
आपण दोघे मिळून त्यांचा आशीर्वाद हिला देऊ काय ग हं? थँक्यू मॅडम. का बदललीस? तुला आवडत असेल तर नेसते परत. मला तू कशातही आवडतेस. खरंच जवळजवळ साखरपुडा झाला आपला, तरी डाऊट आहे. सॉरी सॉरी. सॉरी मी. नाही नको या ना. काय झालं? या. तुम्ही बऱ्या आहात ना मॅडम? म्हणजे या सगळ्याचं खूप टेन्शन घेतलंय का तुम्ही? नाही टेन्शन कसलं, उलट मला मजा आली ओटी भरणं वगैरे. काय? आय मीन हे सगळं ओटी भरली आपण आणि सगळं व्यवस्थित पार पडलं ना. आता काय आई बाबा गावाला जातील मग काहीच टेन्शन नाही. मला पण थोडीशी मजा आली. म्हणजे माझं खरं लग्न जेव्हा होईल तेव्हा आई बाबांना कसं वाटेल हे आताच बघितलं मी. खूप आनंद झाला होता त्यांना. म्हणजे सॉरी सॉरी. अरे राघव काय झालं? नाही म्हणजे तुमचं चालू दे. तुम्हाला आता डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. नाही नाही चालू दे चालू दे. काय काम होतं? काम कशाला हवं? मैत्रिणीशी बोलायला आलोय. कोण मैत्रीण? मी? तुम्ही? ठीक आहे बोला तुम्ही मित्रमैत्रिणी. मी मिस्टर विनय. विनया विनया थांब ना. विनया विनया पण ना बघ ना. उगीच गेला नाही. हो ना. तू चेंज का केलंस? आज गोड दिसत होतेस. मिस्टर विनय पण तेच म्हणाले. खरे नाही खोटे. काय? गोंधळ उडालाय रे माझा. प्रेमात असाच गोंधळ उडतो. काही काय राघव, असं काही नाहीये. राघव बाबा तेरा फंडा तो हिट हो गया. अब ये खोटे खोटे ओटी को खरी खरी लव स्टोरी बनाने के लिए कुछ तो चक्कर चलाना पड़ेगा. काय झालं? बेबी मला तुला काहीतरी सांगायचंय. परत ते गोंधळ घातलायस का तू? नाही मग म्हणजे तसं हो पण बेबी
इतकी वर्ष ना माझी हिंमतच नाही झाली सांगायची. अभि काय झालंय हे बघ, पटकन बोल. हा मला हे असं सहन होत नाही. प्लीज लवकर बोल. शांत हो. माझ्या हार्टबीट्स वाढतात. प्लीज शांत हो. हे बघ, मला काय म्हणायचं ते शांतपणे ऐक हा प्लीज. शांतच आहे मी शांत आहे. आपलं लग्न आहे ना, आपलं लग्न ते सुद्धा खोटं आहे. खोटं आहे. खोटं? काय बडबडतोयस अभि? म्हणजे मी माझ्या स्व इच्छेने नाही तर आई बाबांनी फोर्स केलं म्हणून लग्न केलं. काय? काय म्हणजे? सॉरी मस्करी करत होतो. मस्करी? सॉरी 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 सॉरी. अशी मस्करी करतो कोणी? ही पद्धत आहे मस्करी? सॉरी म्हटलं आज जरा गंमत करून बघू बायकोची कशी वाटते. सॉरी. काय ना आपल्या आयुष्यात सुद्धा आजूबाजूला गंमतच चालू आहे ना. मग ते आकांक्षा आणि विनयचं बघ ना, त्यांचं काय जुळवलंय. त्या आई बाबांनी पण आकांक्षाला सून म्हणून मानून घेतलं रे. त्या दोघांना माहितीये की हे सगळं खोट आहे. आई बाबांना माहितीये का? नाही, विनय आणि आकांक्षाला माहितीये ना की हे सगळं खोट आहे. तेच ना, मला तर वाटतं ना गमती गमती त्यांचं लग्न पण लागणार आहे. बघ तू काहीही बडबडतोयस. अरे ती फक्त मदत करते त्याची, नथिंग एल्स. आगे क्या होगा किसको पता है ना. यू डोंट नो व्हाट विल हॅपन, यू नो. काय म्हणते मी? गब्बास. काहीही बडबडतोय. काम करू दे मला. फाजील. बस तिकडे. लग्न लावायला निघालाय. स्वतःच्या लग्नाचा आई बाबांना सांगताना हात भर. मी गंमत करत होते. मोरे भाऊ, तुम्हाला सांगतो हे तर काहीच नाही. लग्नाला आमच्याकडे मानपान एवढं असतं. लहान मुलं परवडली पण मोठे नको. रुसून बसतात अगदी. काय एक एक रीती रिवाज असतात. हो ना, पण या लोकांना एवढं कळलं पाहिजे की एखादा अडलेला माणूस असेल तर एवढं सगळं करत बसेल का ते. अरे निघालीस तू? हो. काय झालं पप्पा? ते आम्हाला नाही तिने आधी सांगितलं नव्हतं ना, असं अलाउड नसतं. म्हणजे असं जर रात्री बाहेर राहायचं असेल तर आधी परवानगी घ्यावी लागते. कोणाची? मी वर्किंग वुमेन्स हॉस्टेलमध्ये राहते ना, मग मला त्यांना विचारावं लागतं. म्हणजे रे? अहो म्हणजे या शहरात ज्या मुली नोकरी करतात पण या शहरात ज्या मुलींचं घर नाहीये त्यांच्या करताच ते हॉस्टेल आहे. आणि आई त्यांचे काही नियम असतात. उशीर होणार असेल किंवा कुठे थांबायचं असेल तर आधी त्यांना कळवावं लागतं. हो, आणि काल मी न सांगता थांबले होते ना, म्हणून आज मला जावं लागेल. विनीची आई, मला प्रश्न पडून राहिलाय, लग्नानंतर हे दोघं कुठे राहतील? काय चाललंय बाबा तुमचं? काय काही झालं की माझ्या लग्नावर येता? आधी होत ते होणारच आहे रे. कुठे राहणार आहे असं विचारतायत ते. गप्प बस तू. ते आपण तेव्हाच तेव्हा बघूया ना. हे पण बरोबर आहे म्हणा. आणि बाबा आकांक्षा लग्नानंतर विनयसोबत त्याच्या घरी नाही का राहणार? नाही. अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्याच्यासाठी काहीतरी असावं लागतं. कांदे बटाटे भरलेत. अहो ताई, सून आल्यापासून तुला जास्तच तोंड सुटले. कळतं का कुठं काय बोलतो? ताई कसं बोलते? बरं, मी येते. ओके. अगं राहू दे.
अगं सासू सासऱ्यांचे पडलीस ना का सुखी राहा सुखी राहा सुखी राहा. बाय सुमित. नीट जा गं. येते आई. विनया माझ्या सुनेला नीट सोडून ये आणि हिला बी सोड कुठेतरी झालं. बाबा गॅलरीत तर फेकून देऊ का? अरे, काळजी घे गं. मी जातो. आणि फोन कर ग. हो 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 आल्यावर तिकडे पोहोचल्यावर फोन करून म्हणते ती. हो बाबा हो. ईश्वरा तुझ्यामुळे आणि या बायकोमुळे हे शक्य आहे रे बाबा. हे काय वांग्याचं भरीत ताईंनी खास तुमच्यासाठी दिलंय. हाय 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 क्या बात आहे. अरे नागपूरकर इथं आल्यापासून आपली भन्नाट गंमत चाललेली आहे. नाही तर एरवी तू आपली त्या टीव्ही पुढं सिरियल्स बघत नाहीतर लेखाची आठवण काढत. तुम्ही नाही काढत का? आता सावित्री आपल्या आयुष्यात उरलंय काय दुसरं. भरीत छान आहे. विनयचं लग्न ठरल्यापासून जरा जास्तच आठवण येते ना श्रीकांतची. एका गुणी मुलगी मिळाली ना. हो खरंच. श्रीला पण अशीच एखादी मिळाली तर बरं होईल रे. माझ्या ना मनात एक आलं होतं ते मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे ती म्हणाली नाही का हॉस्टेलमध्ये राहते तर मला असं वाटतं की आकांक्षाला आपल्या घरी राहायला बोलवायचं एवढंच ना. अय्या, तुम्ही कसं काय ओळखलं? अरे तुझ्या मनातलं ओळखायला शिकलं म्हणून तर संसार सुखाचा चाललाय. तरी जेव्हा तिने हा विषय काढला तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितलं. तुमच्या मनात तेच होतं ना तेव्हा. तर हे सांगायला हवं कसं. खरंच मी ना उद्याच बोलते त्यांच्याशी. काही कर आधी नागपूरकरांची परवानगी नको का घ्यायला. नाही तर उगाच असं व्हायला नको की आपण लागतोय त्यांच्यावर नाही का. त्यांच्याशी मी बोलते. नका टेन्शन घेऊ तुम्ही. कॉन्फिडन्स. काय सॉरी सॉरी सॉरी. काय चाललंय? नाही काय नाही यार झोप नाही येते. पण तू झोप ना तू झोप. अरे काय काय प्रॉब्लेम काय? सॉरी सॉरी सॉरी. मी काय हेल्प करू? नाही नाही काही नाही काही मदत नको. झोप तू झोप. अरे काय चाललंय तुझं? अरे सॉरी यार. अरे काय बोल. तेरा क्या प्रॉब्लेम है? हिंदीत बोलल्याने प्रश्न लवकर सुटतो का? सौम्या एवढा एकच प्रश्न आहे रे सध्या माझ्या आयुष्यात. सौम्या कसं भेटू तिला? आता तर तिच्या मुलांना खेळणी पण देऊन झाली यार. आता काय कारण काढू? तुला खरंच तिला पटवायचं? म्हणजे असं पाठवायचं वगैरे असं नाहीये रे. मग कशाला? अरे तू ऐक ना यार राघव. बरोबर आहे बरोबर. ह्याला प्रॉब्लेम होता ना तेव्हा कसं लगेच राघव बाबाचे फंडे वगैरे सांगत होतास. आता मला प्रॉब्लेम आहे ना तो झोप तू. उगाचच इमोशनल ढाचे देऊ नकोस. तू तिच्या प्रेमात पडल्याचं एक्सेप्ट कर ना. आणि आता तुला तिला पटवायला माझी मदत हवी आहे हे कबूल कर. बोल ना हवी आहे ना मदत. ओके मला तिला पटवायचंय. अरे प्रेमात पडलो यार मी. आता पुढे काय करू सांग.
माझं ऐकशील तर याचं अजिबात ऐकू नकोस. माझी बघ कशी वाट लावली त्यांनी. अरे आत्ता निदान ती तुझ्याशी बोलते तरी आहे. ह्याचं ऐकशील ना तर ती बोलणंच बंद करेल तुझ्याशी. माझा एका आठवड्याच्या आत ती तुझी होऊ शकते. राघव बाबा के फंडे फॉलो कर. फंडे फालतू आहेत, चपला खाशील. मुलींच्या मनात घुसायचा पण एक फॉर्म्युला असतो आणि या केमिस्ट्रीमध्ये मी मास्टर आहे. प्रत्येक मुलगी वेगळी असते. मुलींना पटवण्याचा एकच फॉर्म्युला कसा असू शकतो? माझा ऐक, सौम्याचा नाद सोडून दे. बघ बघ तू आणि सौम्य एकत्र यावी असं याला वाटतच नाहीये म्हणून असा वागतोय. अरे मला मला असं का वाटेल? म्हणजे तुझं आणि सौम्याचं झालं तर मला आनंदच होईल ना. नुसता आनंद होऊन काय उपयोग आहे रे? नुसता आनंद होऊन काय उपयोग आहे? तिला कसं पटवायचं हे फक्त मी सांगू शकतो. राघव बाबा,